8 Math 6 Factorization of Algebraic Expressions Practice Set 6.1. पहिली तुम्ही दोन गणितं बघितली. ही दोन गणितं थोडी क्रिटिकल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं विजन क्लिअर असलं पाहिजे. गणिताची स्टेप्स आणि गणिताची सोडवण्याची पद्धत ती डोक्यात असली ती गणितं सोपी आहेत. बघा, गणित आहे 20x² - 26x + 8. आपली स्टेप्स काय? पहिले आपण बघितलं आहे x² - अशी टर्म बघितली. त्याच्या बाजूला ज्यावेळेला एक टर्म येते पहिली, त्यावेळेला याचं आणि याचं कॉर्डिनेशन घ्यायचं असतं. म्हणजे कसं करायचं असतं? 20x² - 26x + 8. बरोबर आहे? तुम्हाला काय सांगितलं आहे मागच्या गणितात की पहिली जर याच्या इथे जर काही कॉर्डिनेटर असेल याला, म्हणजे याला जर सहगुणक असेल एक्सला, तर ही जी लास्टची टर्म आहे या टर्मचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करून फॅक्टर पाडायची. ही टर्म तुम्ही विचारात न घेता जर -26चे जर फॅक्टर पाडलेत, -26चे जे फॅक्टर आहेत ते प्लस येतील. दोन्ही आता इथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे. म्हणजे या 26चे फॅक्टर असे पाडायचे आहेत की जे दोन्ही मायनस मायनस असतील, त्याशिवाय इथे प्लस साईन येणार नाही. पण 26चा असा दोन संख्या घेतल्या कुठल्या तर ज्याने गुणाकार त्याचा 8 येईल. शक्य आहे का? पण 8पेक्षा 26 ही संख्या मोठी आहे. त्याच्यामुळे 26मधल्या अशा दुसऱ्या दोन संख्यांचा कोणताच गुणाकार 8 येणार नाही. तो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त येणार. मग त्याच्यासाठी लक्षात घ्या, ही जी पहिली टर्म आहे ही कायम तुम्हाला कन्सिडर करायची असते. त्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं या दोन टर्मचं आणि मग फॅक्टर पाडायचे असतात. ही सगळ्यात मोठी या त्याच्यातली मेख आहे किंवा खूबी आहे गणितातली. तेव्हा लक्षात ठेवा, ज्या वेळेला x² ज्या वेळेला कॉर्डिनेटर सहगुणक असतो त्याच्याबरोबर एक टर्म असते, त्या टर्मचं आणि लास्टच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय करायचं? 20 × 8 म्हणजे किती आले? 8 × 16 160. आता या 160चे तुम्हाला फॅक्टर पाडायचे. काय केलं तुम्ही? लास्टच्या टर्मनी जे x² जो कॉर्डिनेटर आहे सहगुणक आहे त्या 20ला 8ने मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे 20 × 6. बरोबर आहे? ज्या म्हणजे 160 आले, 60चे फॅक्टर पाडाल किती आले पाहिजेत? -26 आले पाहिजेत. कसे फॅक्टर पडतील? त्याचे किती होतील? दोन फॅक्टर, अनेक फॅक्टर पडू शकतात, पण आपल्याला याचं त्या दोन यांची बेरीज साधारण 160 आली पाहिजे. आपण गेलं याचं समजा 20 आणि 6 गेलं, 20 + 20 120च होतील. मागे गेलो 18 8 नाही होत, 15 8 नाही होत, 17 आणि उरले किती? 9 9 7 63, शेवटला 3 येत नाही. मग उरले किती? 16 आणि इथे आले किती? 26मधून गेले 10, शेवटला 26 आणि 10. म्हणजे 10ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 येणार आहे 100%. इथे लास्टला डिजिटला 0 आहे, म्हणजे 10 ही फिगर ह्याच्यातली 100% युटिलाइज होणार, वापरात येणार. म्हणजे याच्या काय आलं? लास्टला फिगर 0 आहे म्हणून ह्या 26मधले 10 हा एक फॅक्टर झाला. सो 26मध्ये 10 गेले म्हणजे म्हटलं 16, एक आला फॅक्टर 16, इकडे आला 10. याचं जे मल्टिप्लिकेशन आहे याचं किती आलं? 160. याची बेरीज किती आली पाहिजे? -26. तर ह्याला जर एकाला जर प्लस दिलं नाही, याला मायनस दिली साईन चालेल का? नाही. इथे 160 काय आहेत? प्लस आहे. सो दोघांच्याही साईन काय होतील? मायनस येतील. बरोबर आहे? त्या दोन्ही साईन मायनस असल्यामुळे या दोघांची जी ॲडिशन आहे, ॲडिशन ही किती येईल? -16 -10. ॲड केले तर किती येतील? -26. हे तुमचे फॅक्टर बरोबर आहेत. करंट -26 आले, त्याचं ॲडिशन आलं -26, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं +160. ह्या पहिल्या आणि लास्टच्या टर्मचं मल्टिप्लिकेशनच्या बरोबर आलं. हे तुमचं फॅक्टरायझेशन जे तुम्ही केलेलं आहे हे परफेक्ट आहे. सो काय फॅक्टर आले? पहिले 20x², मोठी टर्म काय? -16x -10x + 8. आता लक्षात घ्या, या संख्येमधून एक संख्या बाहेर निघेल, एक संख्या इकडे राहील. कशी? तुम्ही ही जर इकडे घेतलीत आणि ही इकडे घेतलीत तरी काही प्रॉब्लेम नाही. हे 16 - इकडे घेतले तर तुम्हाला त्याचं फॅक्टर पाडायला सोपे जात असेल ते 16x तिकडे घ्या. 10x इकडे घेतले तर 10 इथे बाहेर निघतील, तुम्हाला बाहेर पडतील, सोपं जाईल तर ते घ्या. काही फरक पडत नाही. दोघांमध्ये काही तुम्ही टाकलं तरी त्याचा फॅक्टरायझेशनला फरक पडणार नाही. सो
आपण हे चेंज एक फॅक्टर पाडू, या दोघांमधले काय फॅक्टर पडतील, इथे एक्स कॉमन निघेल 20 आहे, इथे एक्स आहे, म्हणजे 4x 4नी ह्याला पण डिवायडेशन होतं आहे, 4नी त्याला पण डिवायडेशन होतं आहे. सो 4x ह्याच्यात कॉमन निघाला. ह्यात किती उरले 5x, एक्सचा स्क्वेअर झाला, 4 फायदा 20, 4 पंचे 20. इथे साईन काय आहे मायनस साईन तशी, यातनं 4x कॉमन निघाले, 4 चोक 16, 4x सॉरी बाहेर. ह्याच्यात काय आलं 5x मायनस 4, 16 इंटू 4, 16 मधले 16x मधले 4x गेले, 4 4 16 x. पुढचं आलं मायनस, इथे काय आहे 10x प्लस 8. ही जी टर्म आलेली आहे ना, हीच यातनं मायनस आली पाहिजे या दोन टर्ममधून. या टर्ममधून ज्यावेळेला तुम्ही ही काढली आणि बाहेर आली, तर ह्या उरलेल्या दोन टर्ममधनं 5x मायनस 4च आली पाहिजे, अशीच इथे टर्म आली पाहिजे, तेव्हा त्याचं तुमचं फॅक्टरायझेशन होईल. म्हणून -10 मधलं काय तुम्हाला करायचं, इथे 5x उरले पाहिजेत, म्हणजे काय निघेल -2, बरोबर आहे 2. आता हे मायनस साईन बाहेर आहे ब्रॅकेटच्या, सो इथे प्लस आहे, ती आतमध्ये काय होईल मायनस होईल, कारण ज्याला ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन होतं -2नी, त्यावेळेला इथे प्लस साईन होते. सो इथे मायनस आहे, सो याच्या इथे प्लस आहे, सो इथे मायनसला इथे मायनस साईन असायला पाहिजे ब्रॅकेटमध्ये, म्हणून 2 5x आणि 8नी 8 प्लस 8 आले पाहिजेत. -2ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणजे +8 येतील, तर -4नी, बरोबर आहे. -4 इंटू -2 प्लस मायनस मायनस प्लस झाले, आणि 4 2 8. ही टर्म आणि ही टर्म कॉमन आली, बरोबर आहे एक्झॅक्टली. म्हणजे काय आलं आता 4x -2 5x -4. याच्यातून सुद्धा तुम्ही 2 कॉमन करू शकता. बघा 4x -2, ह्याच्यातनं 2 कॉमन निघतील, सो 2 आउट ऑफ द ब्रॅकेट, 4 च्या ऐवजी 2x -1 5x -4 याला आन्सर. ठीक आहे, हे लक्ष देऊन करा, फॅक्टरायझेशन बरोबर केलं हे उत्तर येणार. 12वं गणित आहे 44x² -x -3, बरोबर. ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लिकेशन होईल, 3 इंटू 40 म्हणजे किती आले 4 त्रिक 12 2, 4 त्रिक 12 आणि 1 13, 132. 44 इंटू 3, पण हे काय 3 आहेत मायनस, सो हे काय आलं -132, बरोबर. -132चे तुम्हाला फॅक्टर पाडायचे आहेत असे की ज्याची बेरीज ही मायनस येईल. -132चे फॅक्टर पाडायचे आहेत म्हणजे साधारण ते जवळजवळ असले पाहिजेत, मिडल टर्म पकडायची. कशी पकडायची मिडल टर्म, तर ही जी लास्टची टर्म आहे ही ह्याच्यातनं वजा करायची मधल्या टर्ममधनं, म्हणजे किती येईल 11 आणि 12, त्याची लगतची टर्म 11 आणि 12, कारण एकच पाहिजे आपल्याला. 10 11 केला तर 110 होतात, पण 11 आणि 12 जे 11 आणि 12चं मल्टिप्लिकेशन किती येईल 132. किती आली इथे 12, इथे किती आले 11. साईन काय मधली मायनस, मोठ्या संख्येला मायनस, छोट्या संख्येला प्लस, दोघांचं मल्टिप्लिकेशन -132. जमलं. खाली ॲडिशन -12 आणि +11 यांची ॲडिशन केली, -12मध्ये +11 ॲड केले म्हणजे 11 गेले, म्हणजे काय राहिला -1. जमली मधली टर्म, जमली. -1 बरोबर आहे, -132 बरोबर आहे. दोन पॅरामीटर परफेक्ट आले तर तुमचं फॅक्टर परफेक्ट इज इक्वल टू 44x² -12x + 11x -3. आलं बरोबर. या दोन टर्म या दोन टर्ममधून तुम्हाला चेंजेस काय करायचे आहेत,
इथे प्लस आहे ब्रॅकेटमध्ये मानली 44x². 44x² 12x² मध्ये काय जाईल, याच्यामध्ये कॉमन काय निघेल, 4 कॉमन निघेल. ओके, 4x कॉमन काढा. 4x कॉमन काढल्यावर काय राहील इथे 11x, बरोबर आहे. मायनस 4x 4 3 12 -3 प्लस इथे काय टर्म आहे 11x -3, ही टर्म अख्खी घ्या 1 इंटू 11x -3. काही नाही या दोन टर्मला, ही बदली टर्म आणि ही टर्म सेम आली, पण या टर्मला काय मल्टिप्लिकेशन होईल 1, बरोबर आहे. 4x प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 11x -3. आन्सर. ही याच्या गणितातली खूप महत्त्वाची. या दोन टर्म आल्या, यातलं कॉमन काय निघणार, या दोघांमधनं कॉमन काय निघणार, तर 1 कॉमन निघणार +1 आणि फॅक्टर पॉईंट, बरोबर आहे. ह्याच्यातनं कॉमन अख्खी टर्म ती झाली, ही मधली टर्म आहे ती अख्खी टर्म इथे आली. ह्यातनं कॉमन काय निघणार, काहीच कॉमन निघणार नाही, पण कॉमन निघेल काय ह्याच्यातून 1, आणि 1 काय येणार प्लस, तर इथे पाहिजे साईन मायनस. 11x -3 अख्खी टर्म इथे आहे, अख्खी टर्म इथे इंटू 1, 4x + 1. ही या गणितातली खूबी आहे. तुम्ही गणित बघा, सोडवा.